नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार मुद्रा. आज आपण श्री स्वामी कृपेच्या अनुभूती भाग 2 यामध्ये जीवनातील कठीण प्रसंगावर कसा मात केला हा अनुभव ऐकणार आहोत. हा अनुभव श्रीमती मंजुषा ताई यांनी सांगितलेला आहे. त्यांना मनापासून खूप दिवसांपासून इच्छा होती की त्यांनी त्यांचा अनुभव मांडावा. खूप वेळा त्यांनी दृढ निश्चयही केला, परंतु काही अडचणी यायच्या आणि अनुभव सांगायचा कसा याबद्दल त्यांना मनामध्ये भीती होती. पण त्यांना स्वामींनी प्रत्यक्षात जवळ साक्षात खूप अनुभव दिले होते. शेवटपर्यंत स्वामी महाराज त्यांच्या पाठीशी आहेत याची त्यांना खात्री झाली. त्यांना मनापासून खूप इच्छा होती की स्वामींचे महाराजांची केंद्र त्यांच्या घरासमोर असावीत. यासाठी त्यांनी कालभैरव महाराजांना नवस देखील केला होता आणि खरंच योगायोगाने त्यांच्या घरासमोर श्री स्वामी समर्थ महाराजांचे सेवा केंद्र आहे. त्यांच्या जीवनातील सर्वात मोठा अनुभव म्हणजे त्यांच्या पतीच्या मानेवर 1998 साली रेल्वे गेट पडली होती. जवळपास महिनाभर दवाखान्यात ॲडमिट केले होते. डॉक्टरांनी त्यांची परिस्थिती बघून त्यांची तब्येत स्थिर करण्याचा प्रयत्न करतो, बाकी सर्व देवावर अवलंबून आहे असं सांगितलं होतं. त्या हॉस्पिटलमध्ये असताना सतत श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप, श्री स्वामी चरित्र पारायण सुरू ठेवले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये यामुळे हळूहळू त्यांना सुधारणा दिसू लागली. जणू काही त्यांना महाराजांनी जवळूनच अनुभव दिला होता. त्यानंतर त्यांच्या पतीने सुमारे 21 वर्षाचा जीवन कालावधी पार केला. त्या तर म्हणतात की 21 वर्षाचा कालावधी म्हणजे खरोखरच महाराजांनी त्यांना दिलेले बोनस जीवनदानच. त्यांच्या जीवनातील कटू पण महाराजांच्या कृपेचा सत्य अनुभव होता. दुसरा अनुभव म्हणजे डॉक्टरांनी गर्भपिशवीजवळ छोटीशी गाठ आहे असं त्यांना 14 वर्षापूर्वी सांगितलं होतं, परंतु त्यांनी त्या गाठीकडे दुर्लक्ष केलं होतं. त्यानंतर त्या गाठीचा हळू त्रास जाणवत होता. श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन 108 श्री स्वामी चरित्र पारायणाचा संकल्प त्यांनी सोडला. सतत महाराजांचे नाव घेऊन त्यांनाच विनंती करत त्यांनी त्या गाठीचा काही त्रास होऊ देऊ नका. परंतु काही दिवसांनी त्या गाठीचा खूप त्रास होत होता. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितले की ती गाठ आपल्याला ऑपरेशनद्वारे काढावीच लागेल. असं सांगितल्यावर त्या खूप घाबरून गेल्या. कसं करायचं? मग त्यांनी त्या दिवसापासून परत एक सेवा वाढवली, ती म्हणजे तारक मंत्र. एकसारखा तारक मंत्र जप सुरू ठेवला आणि अगदी ऑपरेशन होईपर्यंत त्यांचा तारक मंत्राचा एकसारखा जपाचा धावा सुरूच होता. आणि ऑपरेशन कसे झाले, कुठं झाले हे त्यांना कळलेच नाही. त्या दिवसापासून खरंच त्यांना असं वाटायला लागलं की स्वामी साक्षात तारणारे फक्त आणि फक्त या जगात श्री स्वामी समर्थ महाराजाचा आहे. श्री स्वामी समर्थ. आज आपण ऐकला तो अनुभव माझा नसून श्रीमती मंजुषा ताईंचा होता. खूप सुंदर अनुभव होता. स्वामी आपल्या प्रत्येक स्वामी भक्तांना त्यांचा अनुभव देतच असतात. आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होतात ते फक्त स्वामी आणि फक्त स्वामी आणि स्वामी म्हणतात अशक्य शक्य करतील स्वामी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या भागामध्ये.